करायला हवं. हा ना. ऐक ना, बॅट लावायची. कसली? आता समोर जो पण माणूस येईल ना त्याच्या समोर जायचं आणि त्याच्यासोबत प्रत्येक वाक्य खोटं बोलायचं. हा यार, म्हणजे का नाही, काही पण उगीच. अरे हीच तर खरी बॅट आहे आणि बिलीव्ह मी काय क्रेझी मजा येईल माहितीये. पण सोड, जाऊ दे, तुला कुठे जमणार आहे ना. मतलब वो कीर्ति में अभी पहले जैसी बात नहीं रही ना. यार क्या सही बोला. अरे माहितीये मला, नाही करणार आहे. हे शाण्यांनो, तुम्ही उगाच चिडवू नका मला. मग आता चिडवून काय होणार आहे. तू एक्सेप्ट करू शकते चॅलेंज. कीर्तीला चॅलेंज दाखवतेस तुम्हाला कीर्ती काय चीज आहे. लागली बेट. आता समोरून जरी प्रिन्सिपल सर पण आले ना तरी पण असं खोटं बोलेल ना की बेट मी जिंकलीच पाहिजे. दाखवतेस तुम्हाला कीर्ती काय चीज आहे ते. बापरे, चला भेट लावली मॅडम ने. विश कर. काँग्रेस मॅडम. चल चल निघ. अरे बापरे विराट सर. अरे यार, नेहमी भेट लावल्यावरती विराट सरच काय येतात समोर. देवा देवा, मला वाचव प्लीज प्लीज, मला वाचव. माती खाणार आहे. कीर्ती, काय काय करतेस? लेक्चर नाही का तुझं? सर ते लेक्चर कॅन्सल झाले ना. लेक्चर कॅन्सल झालंय? कोणी सांगितलं तुला? तुम्हाला ना माहिती, प्रिन्सिपल सरांनी नोटीस बोर्डवर लिहिलंय. लेक्चर कॅन्सल झाल्याचं प्रिन्सिपल सरांनी बोर्डावर लावलं? कसं शक्य आहे? तू थांब, मी बघून येतो. सर तुम्ही नका जाऊ, तिकडे खूप गर्दी आहे ना आणि तुम्हाला उगाच उशीर होईल ना लेक्चरला. वाचले बघा किती. हा बरोबर आहे. नाही पण बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. मला ऍक्च्युली तुझ्याकडे एक काम होतं. माझ्याकडे काम होतं? हो म्हणजे मला वाटतं हे तूच सगळ्यांना सांगावंस. मी काय सांगावं सर? अगं ते कॉलेजमध्ये प्रोफेसर खडसू प्रकरण झालं ना, त्यानंतर कॉलेजनी स्टुडंट सेफ्टी कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये ना आपल्याला एका विद्यार्थी प्रतिनिधीची गरज आहे. तुला कोणी माहिती आहे का जो इंटरेस्टेड असेल? नाही सर, मला कोणीच नाही माहिती. बर, पण अगं मग तूच का नाही घेती जबाबदारी? म्हणजे तू तरी इंटरेस्टेड असशीलच ना यामध्ये. नाही सर, मला अजिबात यात पडायचं नाहीये. काय स्टॉप. काय बालिशपणा आहे? डॅमेट, हिला कळलं आपण हिला अडवतोय. पण हे नाही कळलं की का अडवतोय. कसं कळणार? तेवढी हुशारच नाही ना. तू परत दारू पिऊन आलायस का? तू 24 तास रिक्षात आलो ते? मी 24 तास दारू पित नाही. वागण्यावरनं तरी तसंच वाटतंय. वागण्यावरनं तू बोलूच नकोस, कारण कोणाच्या तरी वागण्यावरून माझ्या डोक्यात प्रश्न पडलेत. काय झालं हसायला? अरे हाच की, तुझ्या डोक्यात प्रश्न पडले. सॉरी सॉरी. शिस्तीत सांग सांग, काय जोक आहे? सॉरी, काय प्रश्न पडले ते तू सांग. सॉरी, एकदम सॉरी सॉरी सॉरी. बोला. ते गिफ्ट तुझ्याकडून फुटलं नाहीये ना? अजिबात नाही. मी त्या प्रीतीची माफी मागणार नाही स्वराज. आता तुला मी सांगितलं होतं ना की मी ज्यावेळेस रूम मध्ये गेलो तेव्हा प्रीती ते पडलेले काचेचे तुकडे वेचून ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न करत होत्या. आता मला सांग, त्यांनी जर ते गिफ्ट मुद्दाम फोडलं असेल तर त्यांनी ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न केला असता का? ते काही असलं तरी मी माफी मागणार नाहीये तिची. ते गिफ्ट तिने फोडलेलं असू दे नाही ते तिच्या बहिणीने फोडलेलं असू दे. मुळातच नाही ते सावेकर कुटुंबावर विश्वासच नाहीये माझा. म्हणून सगळ्यांना सांगत होती ही मुलगी नको म्हणून. तुला सगळं माहित असूनही तू अशी का वागते सत्या? मला वाईट वाटलं म्हणून तू त्यांना जाब विचारलंस ना, उलट याचं कौतुक वाटलं प्रीतीला. हो आत्या, तू खरंच त्यांच्याबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाक.
आणि एकदा माग ना माफी. आता तूच आम्हाला सांगायचीस ना की माफी मागितली तर कोणी लहान होत नाही. मग काय हरकत आहे? मी कुणाचीही माफी मागणार नाही आणि त्या प्रीतीची तर नाहीच नाही. आणि तिची खोटी कौतुक सांगत जाऊ नको मला तू. ठीक आहे, तुला नसेल मागायची माफी तर मग मला पण नाही बोलायचं तुझ्याशी. तू ब्लॅकमेल करू नको मला. मला उशीर होतोय. मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला मी बावळट दिसत असेल पण या अख्ख्या घरात हुशार मेंदू देवाने फक्त माझ्या डोक्यात दिलाय आणि तो मला सांगतोय की तू आत्ताही माझ्याशी खोटं बोलतेस. काय संबंध खोटं बोलण्याचा? संबंध डोळ्यांचा आहे. माझ्याशी भांडत असताना काचा काचा भांडतेस, डोळ्यात बघून भांडतेस, आता का नजर चोरतेस? असं काही नाहीये. असं काही नाहीये तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी सांगतो काय खरं काय खोटं ते. ठीक आहे? तू जे गिफ्ट फोडलेस तुझ्या सांगण्यावरून, ते गिफ्ट नेमकं काय होतं? वेळ घे, आरामात वेळ घे, विचार करून सांग. काचेचं गिफ्ट होतं ते. काचेचं होतं. काचेचं गिफ्ट? हा, काचेचं होतं. काय वस्तू होती काचेची? घे वेळ घेऊन सांग मला. मी सांगितलं ना मला तुला सांगायचं नाहीये म्हणून.